मराठा समाज आरक्षणासाठी पात्र असून 50% आरक्षणाची मर्यादा ही बंधनकारक नाही असं प्रतिज्ञापत्र मागासवर्ग आयोगानं हायकोर्टात दिलंय। मराठा समाजाचे लोक हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत। त्यांच्या दयनीय आर्थिक स्थितीवरून समाजातला अपवादात्मक मागासलेपण दिसून येतं। यावर 5 ऑगस्टला महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे आणि या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगानं न्यायालय कोणती भूमिका घेतं याकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर याबाबत उच्च न्यायालयाचे विधिज्ञ नितीन सातपुतेंना काय वाटतं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणावर राजकारण पेटलेलं आहे आणि याच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हायकोर्टात जी याचिका दाखल केली होती त्यावर सुनवाई सुरू झालेली आहे। मागासवर्ग आयोगानं म्हटलेलं आहे की 50% आरक्षण देणं असं बंधनकारक नाहीये। या जी प्रतिज्ञापत्र आहे ते सुद्धा सादर केले आणि यावरच बोलण्यासाठी विधिज्ञ आहेत आपल्यासोबत ॲडव्होकेट नितीन सातपुते सर हे जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे आणि त्यात म्हटलेलं आहे की 50% आरक्षण बंधनकारक नाही, कसं बघता याकडे? मागासवर्गीय आयोग जो आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये सरकार जे आहे सरकार कोणतं आहे ते महत्त्वाचं ठरतं याच्यामध्ये। आता सरकार जे बीजेपीचं आहे त्यावेळी देखील बीजेपीचं आणि शिवसेनेचं सरकार होतं, त्यांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिले होते कोर्टामध्ये। मुंबई उच्च न्यायालयाने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिले होते यांना मागासवर्गीयांना मराठ्यांना मागासवर्गामध्ये आरक्षण द्या म्हणून। आता कुठेतरी लिपातोपी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिल्याच्या नंतर देखील लिपातोपी करण्यासाठी मतांचं राजकारण करण्यासाठी शासनानं म्हणजे सरकारनं या मागासवर्गीय आयोगांना आदेश दिले असावेत आणि त्याच्यामुळे ते तसं ते ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र सादर करत आहे। पण त्यांचं प्रतिज्ञापत्र जे आहे, एक प्रश्न असा उपस्थित होतो की मागासवर्गीय आयोगानं जर प्रतिज्ञापत्र दिलंय तर त्यामध्ये सुद्धा विधिज्ञ आहेत, त्यांनी ते पाहूनच जे नियम आहेत जे काय हायकोर्टाचे आधीचे निर्णय सुप्रीम कोर्टाचे निर्णय ते पाहूनच यावर दिलं असेल ना की मराठा समाज सुद्धा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, हे पाहूनच दिलं असावं ना? नाही, तुम्ही आता मुद्दा बोलत आर्थिकदृष्ट्या हा वेगळा भाग आहे। भारतीय घटनेची रचना जी केली आहे किंवा जे हे आरक्षण दिलेलं आहे हे घटनेप्रमाणे दिलेलं आहे। 340, 341 आणि 342 एकदम क्लिअर आहे। त्यात काय म्हणताय 340, 41, 42 ओबीसी, एससी आणि एसटी यांच्यासाठी ते आरक्षण दिलेलं आहे। पण ह्याच्यामध्ये त्यांचा मराठ्यांचा कुठेही उल्लेख नाही, घटनेमध्ये कुठेही उल्लेख नाही आणि त्यांची जी सामाजिक परिस्थिती आतापर्यंत जी आहे त्यांचा संपूर्ण समाज हा काही मागासलेला नाहीये। काही थोडाफार वर्ग, एक बुडभर असा वर्ग तो आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, सामाजिकरित्या तो अजिबात मागासलेला नाही। न्यायालय सुद्धा अतिशय बारकावे पाहिल आणि नंतरच निर्णय देईल आणि तेव्हा कुठे ह्या आरक्षणाचा तिढा सुटू शकतो असं विधिज्ञ ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी सांगितलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकर, मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई।